मित्रांनो, जीवन हे खेळ नाही, चिटोरी नाही, तर जीवन हे जगण्यासाठी आहे. जीवन हे चांगलं काही करण्यासाठी आहे. जीवन हे सुंदर चांगलं मनसोक्त जगण्यासाठी आहे. जीवन हे चांगल्या गोष्टी करण्यासाठी आहे. जीवन हे चांगल्या रीतीने, सुंदर रीतीने, मजेने जगण्यासाठी आहे. सुंदर जीवन जगण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी, रम्य जीवन जगण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल, काम करावं लागेल, परिश्रम करावा लागेल. जर तुम्ही जीवनाला टाइमपास समजले, या खेळ समजले, या चिटोरी समजली, तर तुमचं काहीही होणार नाही. तुमचा जन्म घेऊन काही उपयोग होणार नाही. तुम्ही या जगात येऊन काही उपयोग होणार नाही. तुमच्या आईवडिलांचं कल्याण होणार नाही. कोणाचंही कल्याण होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, कोण्याही कारणावरून, कोणत्याही गोष्टीवरून, कोणत्याही घटनेवरून, कोणत्याही प्रसंगावरून खचित होऊ नका, नाराज होऊ नका, दुःखी होऊ नका. या मनात कोणता विचार आणू नका, वाम मार्गाकडे जाऊ नका, मनात वेगळा विचार आणू नका. तर धैर्याने, निकाराने प्रसंगाचा, स्थितीचा, परिस्थितीचा सामना करा. कारण जीवन हे जगण्यासाठी असतं, संपवण्यासाठी नसतं. जीवन हे स्वतःला सावरण्यासाठी असतं. जीवन हे स्वतःला सांभाळण्यासाठी असतं. जीवन हे जगण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी, चांगलं वर्तन ठेवण्यासाठी जीवन असतं. थोड्याशा कारणावरून, थोड्याशा गोष्टीवरून, थोड्याशा बाबीवरून अपयश आलं म्हणून, नापास झाले म्हणून, हवे ते मिळालं नाही म्हणून, पाहिजे ते मिळालं नाही म्हणून, इच्छा आकांक्षा पूर्ण झालं नाही म्हणून, स्वप्न ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून, या प्रेमात धोका मिळाला म्हणून, प्रेम यशस्वी झालं नाही म्हणून, या कोणत्याही कारणाने, कोणत्याही गोष्टीने स्वतःला संपवण्यासाठी जीवन नसतं. स्वतःचा नाश करण्यासाठी जीवन नसतं. तर जीवन हे निकाराने, धैर्याने, धाडसाने, हिमतीने जगण्यासाठी असतं. म्हणून सावधान राहा, सतर्क राहा, तुमची विवेकबुद्धी जागी करा, अस्मिता जागी करा आणि धाडसाने, हिमतीने, धैर्याने येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा सामना करा. जीवनाला खेळ समजू नका, जीवनाला पोरखेळ समजू नका, जीवनाला चिटोरी समजू नका. जीवनाला पोरखेळ समजताल, जीवनाला चिटोरी समजताल, तर तुमचं जगणं फार कठीण होऊन जाईल. तुम्हाला दुःख येतील, संकट येतील, अनेक समस्या येतील. म्हणून सतत सावधान राहा, सतर्क राहा. म्हणून काम करा, मेहनत करा, कष्ट करा. दुसऱ्या जीवावर अवलंबून राहू नका, परावलंबी बनू नका. तर स्वावलंबी व्हा, स्वाभिमानी व्हा. स्वतः मेहनत करा, कष्ट करा, श्रम करा, परिश्रम करा, चांगला अभ्यास करा. धडपडीने, तळमळीने अभ्यास करा. जाणीव ठेवून, दूरदृष्टी ठेवून, आवड ठेवून, गोडी ठेवून, जिद्द ठेवून, चिकाटी ठेवून, इच्छा तयारी ठेवून, स्वतःवर आत्मविश्वास ठेवून, धीर, धैर्य, दिलासा ठेवून, चांगली गुणवत्ता ठेवून, माणुसकी ठेवून, चांगले विचार ठेवून, चांगलं मन ठेवून, संयम, सहनशीलता ठेवून आवडीने गोडीने अभ्यास करा. मेहनत करा, परिश्रम करा. सतत सावधान राहा, सतर्क राहा. तरच
जीवन तुमचे सुंदर होईल, रंगमय होईल, मस्त होईल, मजेदार होईल आणि तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, स्वतःला संपवण्याची वेळ येणार नाही, लाचार होण्याची वेळ येणार नाही, मजबूर होण्याची वेळ येणार नाही, तुमचा अपमान होणार नाही, तुमचा उपवास होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, मेहनतीनेच कष्टाने सर्व काही मिळत असतं. हातपाय हलल्याशिवाय, काम केल्याशिवाय, परिश्रम केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय, सराव केल्याशिवाय, घाम गाळल्याशिवाय काही मिळत नाही, काही भेटत नाही. जो दुसऱ्याच्या जीवावर जगतो, जो टाइमपास करतो, जो वेळ वाया घालतो, ज्याला जीवनाचं महत्त्व नाही, शिक्षणाचं महत्त्व नाही, वेळेचं महत्त्व नाही, जो हिंडतो फिरतो, गप्पा मारतो, त्याचं जीवन काही चांगलं नाही, त्याचं जीवन कधी सुंदर होणार नाही. त्याला अडचणीच अडचणी येतील, त्याचा मान होणार नाही, त्याचा सन्मान होणार नाही, त्याची शान वाढणार नाही, त्याचं काहीच होणार नाही. त्याला जागोजागी त्याचा अपमान होईल, त्याला अनेक संकटे येतील, अनेक दुःख येतील, अनेक घनघोर संकटांनी त्याचं जीवन घेरून जाईल. म्हणून विद्यार्थ्यांनो, जीवनाला खेळ समजू नका, जीवनाला पोरखेळ समजू नका, जीवनाला चिटोरी समजू नका. तर सिरियस घ्या, थोडं गांभीर्याने वागा, थोडं गांभीर्याने जीवनाकडे बघा, गांभीर्याने इतर गोष्टीकडे पहा, गांभीर्यता ठेवा, मनावर घ्या, ध्यानावर घ्या, मनात घ्या, ध्यानात घ्या, जागे व्हा, आता तरी जागे व्हा, हुशार व्हा, सावधान व्हा, समजदारपणा ठेवा. तुमचं जीवन आहे, तुम्हाला जगावं लागणार आहे. तुमचं जीवन आहे, तुम्हाला जीवन सुंदर करावे लागणार आहे. संकटाचा, समस्याचा, अडचणीचा, दुःखाचा सामना करून तुम्हाला तुमचे जीवन सुंदर करायचं आहे. तुम्हाला कोणी मदत करणार नाही, तुमच्या मदतीला कोणी धावून येणार नाही. अडचणीच्या काळात, समस्या काळात तुम्हाला कोणी मदत करणार नाही. कशाची कोणती तुम्हाला कोणी मदत करणार नाही. आयतं बसून तुम्हाला कोणी देणार नाही. म्हणून तुमचं जीवन तुम्हालाच जगावं लागणार आहे. तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, तुम्हाला संधी मिळेल, तुम्हाला वेळ मिळेल, परंतु तुम्हाला कोणी मदत करणार नाही, तुमच्या मदतीला कोणी धावून येणार नाही. तुमचं जीवन आहे, तुम्ही जन्म घेतला आहे, तुमचं जीवन आहे, तुम्ही या जगात आले आहे, म्हणून तुमचं जीवन तुम्हाला जगावं लागणार आहे. तुमच्या अडचणी, तुमची संकट, तुमच्या समस्या, तुमचे दुःख तुम्हाला दूर करावे लागणार आहे. तुमचं कर्तव्य आहे, तुमची जबाबदारी आहे. तुमचं कर्तव्य, तुमची जबाबदारी तुम्हालाच पूर्ण करावी लागणार आहे. आईवडील या शिक्षक आईवडील तुम्हाला साथ देतील, तुम्हाला लहानाचं मोठं करतील, तुमचं पालन पोषण करतील, तुम्हाला चांगली दिशा दाखवतील, मार्ग दाखवतील, तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी थोडंफार मार्गदर्शन करतील. तुम्हाला आशीर्वाद देतील, परंतु स्वतःच्या पायावर तुम्हालाच उभं राहावं लागणार आहे. तुमचं जीवन तुम्हाला चांगलं करावं लागणार आहे. तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी, तुमचे दुःख तुम्हालाच दूर करावं लागणार आहेत. तुम्हाला झटावं लागणार आहे, तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, तुम्हालाच झटावे राबावं लागणार आहे. म्हणून
विद्यार्थ्यांनो, सावधान व्हा, सतर्क व्हा, सिरियस व्हा, गांभीर्याने वागा. मनावर घ्या, ध्यानावर घ्या, मनात घ्या, ध्यानात घ्या आणि सावधान व्हा आणि चांगला अभ्यास करा, मेहनत करा, धडपड करा, संघर्ष करा. जीवन म्हणजे संघर्ष आहे, जीवन म्हणजे लढा आहे, जीवन म्हणजे युद्ध आहे. आयता बसून काही मिळणार नाही, नुसतं बसून काही मिळणार नाही. नशिबावर अवलंबून राहू नका. नशीब वगैरे काही नसतं. अपनी तकदीर खुद लिखनी पडती है. आपलं नशीब आपणच घडवतो. आपलं नशीब आपल्यालाच घडावं लागणार आहे. नशिबाच्या जीवावर राहिल्याने, नशिबावर अवलंबून राहिल्याने काही मिळणार नाही, उलट नुकसान होईल, अनेक दुःख येतील. म्हणून नशीब वगैरे काय मानू नका, अंधश्रद्धेच्या नादी लागू नका, रूढी परंपरा पाळू नका. तर चांगलं शिक्षण घेऊन, उत्तम दर्जेदार शिक्षण घेऊन तुम्ही तुमचं जीवन आनंदी करा, भव्यदिव्य बनवा, छान छान बनवा, रंगमय बनवा. तुम्ही जर आता टाइमपास करसाल, तुम्ही जर आता वेळ वाया घालसाल, तुम्ही जर आता हिंडचार फिरसाल, तुम्ही जर आता गप्पा मारसाल, तुम्ही आता मस्ती मोज करसाल, त्या सर्व वेळ तुम्ही मोज करण्यात, मस्ती करण्यात घालसाल, शिक्षणाला खेळ समजसाल, जीवनाला खेळ समजसाल, जीवनाला चिटोरी समजसाल, जीवनाला पोरखेळ समजसाल, तर तुमचं काहीही होणार नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं यश मिळणार नाही. तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होणार नाही, आकांक्षा पूर्ण होणार नाही. तुम्हाला संकट येतील, अडचणी येतील. तुमचं जीवन नरक बनेल, कंगाल बनेल. या कारणामुळे तुम्हाला आत्महत्या करावी लागेल, तुम्हाला तुमचं जीवन संपून टाकावं. म्हणून मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, जागे व्हा, सावधान व्हा, सतर्क व्हा आणि तुमचं जीवन आहे म्हणून तुम्ही सिरियस व्हा, गांभीर्याने वागा, शिस्तता ठेवा, मनावर घ्या, ध्यानावर घ्या, मनात घ्या आणि चांगला अभ्यास करा, मेहनत करा, परिश्रम करा, झटा राबा, संघर्ष करा आणि आपलं जीवन आहे सुंदर बनवा. म्हणून लक्षात ठेवा, जीवन हे खेळ नाही, खेळ नाही, चिटोरी नाही, हे टाइमपास नाही. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.